श्रीगुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अरुणां करुणातरङ्गिताक्षीं धृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापां मणिमाधिविरावृतां मयूगैः अहमित्येव विभावये भवानी. ദേവി ഭാഗവതം മാഹാത്മ്യത്തിലെ 5-ാമത്തെ അധ്യായം. ഋഷയവൂചുഃ സൂതസൂത മഹാഭാഗ ശ്രുതം മാഹാത്മ്യമുത്തമം അധുനാ ശ്രോതുമിച്ഛാമഃ പുരാണശ്രവണേ വിധിം. സൂതോവാച ശ്രൂയതാം മുനയഃ സർവേ പുരാണശ്രവണേ വിധിം. നരാണാം ശൃണ്വതാം യേന സിദ്ധിഃ സ്യാत् സർവകാമികീ. ആദൗ ദൈവാജ്ഞമാഹൂയ മുഹൂർത്തം കൽപ്പയേത് സുധീഃ. ആരഭ്യ ശുചിമാസം തു മാസഷ്ടകം ശുഭാവഹം. ഹസ്താശ്വിമൂലപുഷ്യർക്ഷേ ബ്രഹ്മമൈത്രേന്ദ്രുവൈഷ്ണവേ. സത്തിഥൗ ശുഭവാരേ ച പുരാണശ്രവണം ശുഭം. ഗുരുഭാദ്വേദവേദാബ്ജ ശരാംഗാബ്ധി ഗുണൈക്രമാദ് ധർമ്മത്തിരിന്ദിരാപ്രാപ്തി കാര്യസിദ്ധിഃ പരം സുഖം. പീഠാദഭൂപതിഭയം ജ്ഞാനപ്രാപ്തിഃ ക്രമഫലം. പുരാണശ്രവണേ ചക്രം ശോധയേത് ശിവഭാഷിതം. അഥവാ പ്രീതയേ ദേവ്യാ നവരാത്രിചതുഷ്ടയേ. ഗുണുയാധ്യന്യമാസേപി തിഥിവാരാർക്ഷശോദിതേ. സംഭാരം താദൃശം കാര്യം വിവാഹാദൗ ച യാദൃശം. നവാഹയജ്ഞേ ചാപ്യസ്മിൻ വിധേയം യത്നധോ ബുധൈഃ. സഹായാ ബഹവഃ കാര്യാ രംബലോഭവിവർജിതാഃ. ചതുരാശ്ച വധാന്യശ്ച ദേവീ ഭക്തിപരാഹരാഃ. പ്രേഷ്യാ യജ്ഞേന വാർത്തേയം ദേശേ ദേശേ ജനേ ജനേ. ആഗന്ത്യവ്യമിഭാവശ്യം കഥാ ദേവ്യാ ഭവിഷ്യതി. സൗരാശ്ച ഗാണപത്യാശ്ച ശൈവാഃ ശക്താശ്ച വൈഷ്ണവാഃ. സർവേഷാമപി സേവ്യേയം യതോ ദേവാഃ സശക്തയഃ. ശ്രീമദ്ദേവി ഭാഗവത പീയൂഷ രസോലുലോലുപൈഃ. ആഗന്തവ്യം വിശേഷേണ കഥാർത്ഥം പ്രേമതത്പരൈഃ. ബ്രാഹ്മണാദ്യാശ്ച യേ വർണ്ണാ ശ്രിയശ്ച ശ്രമിണസ്തദാ. സകാമാശ്ചാപി നിഷ്കാമാ പാദവ്യം തൈ കഥാമൃതം. നാവകാശഃ കഥാചിത് സ്യാന്നവാഹ ശ്രവണേപി തൈഃ. ആഗന്തവ്യം യഥാ കാലം യജ്ഞേ പുണ്യാം ക്ഷണസ്ഥിതിം. വിനയേനൈവ കർത്തവ്യമേവമാകാരണം നൃണാം. ആഗതാനാം ച കർത്തവ്യം വാസസ്ഥാനം യഥോചിതം. കഥാസ്ഥാനം പ്രകർത്തവ്യം ഭൂമൗ മാർജനപൂർവകം. ലേപനം ഗോമയേനാഥ വിശാലായാം മനോരമം. കാര്യസ്തു മണ്ഡപോ രമ്യോ രംഭാസ്തംഭോപശോഭിതാഃ. വിതാനാമുപദിഷ്ടാസ്തു പതാകാധ്വജരാജിതഃ. വക്തുശ്ചൈവാസനം ദിവ്യം സുഖാസ്തരണസംയുതം. രചിതവ്യം പ്രയത്നേന പ്രാങ്മുഖം പ്രാച്യദുങ്മുഖം. യഥോചിതാനി കുർവീത ശ്രോതൃണാമാസാനി ച. നൃണാം ചൈവാദനാരീണാം കഥാ ശ്രവണഹേതവേ. വാഗ്മീധാന്തശ്ച ശാസ്ത്രജ്ഞോ ദേവ്യാരാധനതത്പരഃ. ദയാലുർനിസ്പൃഹോ ദക്ഷോ ധീരോ വക്തോത്തമോ മദഃ. ബ്രഹ്മണ്യോ ദേവതാ ഭക്തഃ കഥാ രസപരായണഃ. ഉദാരോ ലോലുപോ നമ്ര ശ്രോതാ ഹിംസാദിവർജിതഃ. പാഖണ്ഡനിരതോ ലുബ്ധ ശ്രൈണോ ധർമ്മധ്വജസ്തദാ. നിഷ്ഠൂരഃ ക്രോധനോ വക്ത ദേവീ യജ്ഞേന യസ്യസേ. സംശയച്ഛേദനായൈക പണ്ഡിതശ്ച തഥാ ഗുണഃ. ശ്രോതൃബോധക
श्रोतृपुरोधकृतव्यग्रकार्यो वक्तुः सहायकृते मुहूर्तदिवसादर्वाग् व्यक्तश्रोत्रादिभिर्जनैः कर्तव्यं क्षौरकर्मादि ततो नियमकल्पनम् अरुणोदयवेलायां स्नायाच्छौचं विदाय च सन्ध्यां तर्पणकार्यं च नित्यं संक्षेपतश्चरेत् कदा श्रवणयोग्यत्वसिद्धये गाश्च दापयेत् समस्तविघ्नहर्तारम् आदौ गणपतिं यजेत् कलशांश्चापि संस्थाप्य पूजयेत्तत्र दिग्भवान् वडुगं क्षेत्रपालं च योगे निर्मातृगास्तदा तुलसीं चापि सम्पूज्य गृहान् विष्णुं च शङ्करं नवाक्षरेण मनुना पूजयेत् जगदम्बिकां सर्वोपचारे सम्पूज्य श्रीभागवतपुस्तकं श्रीदेव्या वाङ्मयीं मूर्तिं यथावच्छोभनाक्षरं कदा विघ्नोपशान्त्यर्थं वृणुयात् पञ्चबाणवान् जाप्यो नवान्नमन्त्रस्थैः पाड्यः सप्तशतीस्तवः प्रदक्षिणनमस्कारान् कृत्वान्ते स्तुतिमाचरेत् कात्यायनि महामाये भवानि भुवनेश्वरी संसारसागरे मग्नं मामुद्धरकृपामये ब्रह्मविष्णुशिवाराध्ये प्रसीद जगदम्बिके मनोविलक्षितं देवी वरं देहि नमोऽस्तु ते इति सम्प्रार्थ्य शृणुयात् कथां नियतमानसः वक्तारं चापि सम्पूज्य व्यासबुद्ध्या तदात्मवान् माल्यालङ्कारवस्त्राद्यै सम्भूष्य प्रार्थयेच्छतं सर्वशास्त्रेऽधिहासज्ञ व्यासरूपनमोऽस्तु ते कदा चन्द्रोदयेनान्दस्तस्मं स्तोमं निराकुरु तदग्रे तु नवाहान्तं कर्तव्या नियमास्तदा विप्रादीनुपवेश्यादौ सम्पूज्योपविशेत् स्वयं श्रोतव्यं सावधानेन चतुर्वर्गफलाप्तये गृहपुत्रगणत्राप्त धनचिन्तामपास्य च सूर्योदयं समारभ्य किञ्चित् सूर्योपशेषिते मुहूर्तमात्रं विशम्य मध्याह्ने वादयेत् सुधीः मलमूत्रजया येषां लघुभोजनमिष्यते हविष्यान्नं वरं भोज्यं सकृदेव गदार्थिनाम् अथवा स्यात् फलाहारी पयो भुग्वा घृदाशनः यदा स्यान्न कदा विघ्नस्तदा कार्यं विचक्षणैः कदा श्रवणनिष्ठानां वक्ष्यामि नियमं द्विजाः ब्रह्मविष्णुमहेशानां मध्ये ये भेददर्शिनः देवी भक्तिविहीनाये पाखण्डा हिंसिका खलाः विप्रद्रुहो नास्तिकाये न ते योग्या कदा श्रवे ब्रह्मस्वहरणे लुब्ध्वा परदाराधनेषु च देवस्वहरणे तेषां नाधिकारः कदा श्रवे ब्रह्मचारी तु भूषायि सत्यवक्ता जितेन्द्रियः कदा समाप्तौ भुञ्जीत उत्पत्रबाल्यां यदात्मवान् वृन्दागं च कलिन्दं च तैलं च विमलं वधू दग्धमन्नं परुषिदं भावद्दुष्टं त्यजेव्रती आमिषं च मसुरान्नाम् उदख्या दृष्टमेव जां रसोनं मूलकं हिंगुं पलाण्डुं गुज्जनं तदा कृष्माण्डनलिकाशागं नभुं चिदकथाप्रति कामं क्रोधं मदं लोभं भेदं मानं च वर्जयेत् विप्रधृक्पदिवर्प्रात्य स्वापाकयवनान्त्यजैः उदक्यया वेदब्राह्म्यैर्नवद्भेद्य कथाप्रति वेदगोगुरुविप्राणां श्रीराज्ञां महतां तदा देवानां देवभक्तानां ननिन्दां शृणुयादपि विनयं चार्जवं शौचं दयां च मितभाषणम् उदारं मानसं चैव कुर्याद्यस्तु कथावृतीं श्वित्रीकुष्ठीक्षयीरुग्णो भाग्यहीनश्च पापकृते दरिद्रश्चानपत्यश्च भक्त्येमां शृणुयात् कथां वन्द्या वा काकवन्द्या वा दुर्भगा वा मृदार्भगा
पदद्गर्भाङ्गनाया च ताविश्राव्यं तथा कदा धर्मार्थकाममोक्षंश्च यो वाञ्छति विनाश्रमं भगवत्या भागवतं श्रोतव्यं तेन यत्नतः कथादिनानि चैदानि नवयज्ञै समानिः तेषु दत्तं हुदं जप्तमनन्तफलं तं भवेत् एवं व्रतं नवाहं तु कृत्वोद्वापानमाचरेत् महाष्टमी व्रतं यद्वत्तथा कार्यं परेप्सुभिः निष्कामाश्रवणेनैव पूता मुक्तिं व्रजन्तिः भोगमोक्षप्रदा नृणां यतो भगवती परा पुस्तकस्य च वक्तुश्च पूजा कार्यादु नित्यशः वक्त्रा दत्तं प्रसादं तु गृणीयात् भक्तिपूर्वकम् कुमारी पूजये नित्यं भोजयेत् प्रार्थये यजां सुवासिनीश्च विप्रांश्च तस्य सिद्धिर्न संशयः गायत्र्यां नामसहस्रं समाप्तावधवा पठेत् विष्णोर्नामसहस्रं च सर्वदोषोपशान्तये यस्य स्मृता च नामोक्त्या तपो यज्ञक्रियादिषु यूनं सम्पूर्णतां याति तस्मात् विष्णुं च कीर्तयेत् देव्या सप्तशती मन्त्रै समाप्तौ होममाचरेत् देवी माहात्म्यमूलेन नवार्णमनुनाधवा गायत्र्या तदवा होमं पायसेन ससर्पिषा यदो भागवतं त्वेतत् गायत्रीमयमीदिदं वाचकं तोषयेत् सम्यक् वस्त्रभूषाधनादिभिः प्रसन्ने वाचके सर्वाः प्रसन्नां तस्य देवताः ब्राह्मणान् भोजयेत् भक्त्या दक्षिणाभिश्च तोषयेत् पृथिव्यां देवरूपास्ते तुष्टेष्वीप्सिदं फलम् तुष्टेष्वेक्षीप्सिदं फलं सुवासिनी कुमारीश्च देवी भक्त्या च भोजयेत् ताभ्योऽपि दक्षिणां दत्त्वा प्रार्थयेत् सिद्धमात्मनः दद्याद्धानानि चान्यानि सुवर्णं गाः पयस्विनी अयानीभान्मेदिनीं च तस्य स्यादक्षयं फलं देवी भागवतं चैदल्लिखितं शोभनाक्षरं हेमसिंहासने स्थाप्यं पट्टवस्त्रेण वेष्टितम् अष्टम्यां वा नवम्यां च वाचकायार्चिता यजा दद्यात्सभोगान् भुक्त्वेह दुर्लभं मोक्षमाप्नुयात् दरिद्रो दुर्बलो बालास्तरुणो जरडो विवा पुराणे वेत्ता वन्द्यस्यात् पूज्यो मान्यश्च सर्वदा सन्ति लोकस्य बहवो गुरवो गुणजन्मतः सर्वेषामपि तेषां च पुराणज्ञः परो गुरुः पौराणिको ब्राह्मणस्तु व्याससानसमाश्रितः असमाप्ते प्रसङ्गे तु नमस्कुर्यान्न कस्यचित् पौराणिकीं कथां दिव्यां येऽपि शृण्वन्त्यभक्तिदः तेषां पुण्यफलं नास्ति दुःखदारिद्र्यभागिनाम् असम्पूज्य पुराणं तु ताम्बूलकुसुमादिभिः ये शृण्वन्ति कथां देव्यास्ते दरिद्रा भवन्ति कीर्त्यमानां कथां त्यक्त्वा ये व्रजन्त्यन्यतो नराः भोगान्तरे प्रणश्यन्ति तेषां दाराश्च सम्पदः ये च तुङ्गासनारूढा कथां शृण्वन्ति धाम्बिकाः ते वायसा भवन्त्यत्र भुक्त्वा निरययातनां ये चाढ्यासनसंस्थाश्च ये वीरासनसंस्थिताः शृण्वन्ति च कथां दिव्यां ते सूर्योर्जनशाखिनः कथायां कीर्तमानायां ये वदन्ति दुरुत्तरं रासभास्ते भवन्तीह कृगलास्तास्ततः परं निन्दन्ति ये पुराणज्ञान् कथां वा पापहारिणीं ते तु जन्मशतं दृष्ट्वा शुनखा स्यूर्न संशयः ये शृण्वन्ति कथां वक्तुः समानासनसंस्थिताः गुरुदल्पसमं पापं लभन्ते नरकालयाः ये चाप्रमण्य शृण्वन्ति ते भवन्ति विषद्रुमाः शयनायेऽपि शृण्वन्ति भवन्त्यजगराहयः ये कदाचन पौराणीं न शृण्वन्
मणि कथां नराः ते घोरं नरकं भुक्ता भवन्ति वनसुखारकाः एकधां नानुमोदन्ते विघ्नं कुर्वन्ति ये षडाः कोट्यशब्दं निरयं भुक्त्वा कोट्यब्धं निरयं भुक्त्वा भवन्ति ग्रामसूकराः आसनं वाजनं द्रव्यं फलं वस्त्राणि कम्बलं पुराणज्ञाय यच्छन्ति ते व्रजन्ति हरेः पदं पुराणपुस्तकस्यापि ये पट्टवसनं नवं प्रयच्छन्ति शुभं सूत्रं ते नरः सुखभागिनः पुराणानां तु सर्वेषां श्रवणाद्यत्फलं लभेत् तस्माच्छतगुणं पुण्यं देवी भागवताल्लभेत् यदा सरिल् सुप्रवरा गङ्गा देवेषु शङ्करः काव्ये रामायणं यद्वज्ज्योतिष्मत्सु यथा रविः आह्लादकानां चन्द्रश्च धनानां च यथा यशः क्षमावतां यदा भूमिर्गाम्भीर्ये सागरे तद्यथा मन्त्राणां चैव सावित्री पापनाशे हरिस्मृतिः अष्टादशपुराणानां देवी भागवतं तदा येन केन्युपपायेन नवकृत्वा शृणु विजयदे न शक्यं यत् तत्फलं वक्तुं जीवमुक्तः स एवः राजशत्रुभये प्राप्ते महामारी भये तदा दुर्भिक्षे राष्ट्रभङ्गे च तच्छान्त्यै शृणुयादिदं भूतप्रेतविनाशाय राज्यलाभाय शत्रुतः पुत्रलाभाय गुणया देवी भागवतं द्विजाः श्रीमद्भागवतं यस्तु पठेद्वा शृणुयादपि श्लोकार्धं श्लोकपादं वा सयादि परमागतिं भगवत्या स्वयं देव्या श्लोकार्धेन प्रकाशितं शिष्यप्रशिष्यद्वारेण तदेव विपुलीकृतं न गायत्र्याः परो धर्मो न गायत्र्याः परं तपः न गायत्र्याः समो देवा न गायत्र्याः परो मनुः गातारं त्रायते यस्मात् गायत्री तेन सोच्यते सात्र भागवते देवी सरहस्या प्रतिष्ठिता अदो भागवतस्यास्य देव्या प्रीतिकरस्य च महान्त्यापि पुराणानि कलां नार्हति षोडशी श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्ब्राह्मणानां धनं धर्मो धर्मसुदेन यत्र गदितो नारायणेनामलः गायत्र्याश्च रगस्यमत्र च मणिद्वीपश्च संवर्णितः श्रीदेव्या हिमभूभृते भगवती गीता च गीता स्वयं तस्मान्नास्य पुराणस्य लोके न्यल्सन्दृशं परम् अतः सदैव संसेव्यं देवी भागवतं द्विजाः यस्या प्रभावमखिलं न हि वेददाता नो वा हरिर्न गिरिशो न हि चाप्यनन्तः अंशांशगा अपि च ते किमुदान्यदेवास्तस्यै नमोऽस्तु सततं जगदम्बिकायै यत्पादपङ्कजरजः समवाप्य विश्वं ब्रह्मा सृजत्यनुदिनं च बिभर्ति विष्णुः उतश्च संहरति तेन रथा समर्थास्तस्यै नमोऽस्तु सततं जगदम्बिकायै सुधाकूपारतन्द्रस्त दिशे तरुवाडि विलसिते मणिद्वीपे चिन्तामणियमगृहे चित्ररुचिरे विराजन्ती मम्बां परशिवहृदि संस्मेरवदनां नरो ध्यात्वा भोगं भजति खलु मोक्षं जलपदे ब्रह्मेशाच्युतशक्रार्धिर्महर्षिभिरुपासिता ब्रह्मेशाच्युतशक्रार्धिर्महर्षिभिरुपासिता ब्रह्मेशाच्युतशक्रार्धि महर्षिभिरुपासिता जगदश्रेयसे सास्तु मणिद्वीपादिदेवता श्री स्कंदपुराणे मानसखंडे देवी भागवत महात्म्ये पंचमोऽध्यायः ഇനി പ്രഥമസ്കന്ധം മുതലുള്ളത് ഇതുപോലെ ആ ക്ലാസ് കഴിഞ്ഞ ശേഷം ഞാൻ യൂട്യൂബിൽ അപ്ലോഡ് ചെയ്യും. എല്ലാവരും ഇത് ശ്രവിച്ച് കർക്കിടക മാസത്തിൽ ദേവിയുടെ ആരാധനയ്ക്ക് സമയം കണ്ടെത്തി ദേവിയുടെ അനുഗ്രഹ പാത്രീഭൂതരാകണമെന്ന് താഴ്മയായി അഭ്യർത്ഥിക്കുന്നു.
ഈ ശ്ലോകങ്ങളെല്ലാം അർത്ഥത്തോടെ പഠിക്കാനുള്ള അവസരമുണ്ട്. അതിന് ദുർഗാ പരമേശ്വരി സത്സംഗം എന്ന പേരിൽ ഒരു ക്ലാസ് ഞാൻ നടത്തി വരുന്നു. എൻ്റെ ഫോൺ നമ്പർ ഞാൻ പറയാം: 9400667316. 9400667316. എൻ്റെ പേര് കൈലാസനാഥൻ. താല്പര്യമുള്ളവർക്ക് കോൺടാക്റ്റ് ചെയ്യാം. ഇപ്പോൾ പ്രഥമസ്കന്ധം തുടങ്ങിയിട്ടേ ഉള്ളൂ. ധാരാളമുണ്ട്, 24,000 ശ്ലോകമുണ്ട് പഠിക്കാം. ഇഷ്ടംപോലെ നമുക്ക് സമയമുണ്ട്. അർത്ഥത്തോടുകൂടി പഠിക്കുകയും ചെയ്യാം. യൂട്യൂബിന് നമുക്ക് റിവൈസ് ചെയ്യാനായിട്ട് ഉള്ള സൗകര്യം കിട്ടും. അതുപോലെ ധാരാളം കാര്യങ്ങൾ എൻ്റെ ചാനൽ യൂട്യൂബിലുണ്ട്. ഈ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്ത് അതിനകത്ത് റൈറ്റ് സൈഡിൽ ഡിസ്ക്രിപ്ഷനുണ്ട്. അത് നോക്കി നിങ്ങൾക്കത് മനസ്സിലാക്കി ആവശ്യമുള്ള വീഡിയോ കണ്ട് കാര്യങ്ങൾ ഗ്രഹിക്കാം. நேருக்கு வணக்கம். இந்த தேவி பாகவதம் மகாத்மியத்தினுடைய 5ஆமத்த பாகமும் இன்றைக்கி ரெக்கார்ட் பண்ணி போட்டிருக்கேன். பிரதம ஸ்கந்தம் எடுத்துன்னு இருக்கேன். இந்த கிளாஸில் படிக்கணும்னு தால்பரியம் உள்ளவா தாராளமாக என்னை காண்டாக்ட் பண்ணலாம். என்னுடைய நம்பர் 9400667316. 9400667316. கைலாசநாதன். வாரத்தில் ஒரு நாள் தான் கிளாஸு கூகுள் மீட்டில். வாரத்தில் 2 நாள் கிளாஸ், மண்டே அண்டு சாட்டர்டே. இனியுள்ள பாகமெல்லாம் உங்களுக்கு அர்த்தத்தோடு படிக்கலாம். இந்த இதனுடைய 5 அர்த்தத்தோட மீனிங் ஆடியோ கிளிப்பிங் இருக்குது. நான் உங்களுக்கு அனுப்பித்தரேன். கிளாஸில் சேர்ந்தால் தால்பரியம் உள்ளவா காண்டாக்ட் பண்ணுங்க. என்னுடைய சேனலை சப்ஸ்கிரைப் பண்ணுங்க. நிறைய விஷயங்கள் உங்களுக்கு இதிலேருந்து படிச்சுக்கலாம். நிறைய விஷயங்கள் ரைட் சைடில் இந்த டிஸ்கிரிப்ஷன் இருக்கும். அதை பார்த்து நீங்கள் தெரிஞ்சுக்கலாம். இப்போ கணேச மகிமான்னு போட்டால் மலையாளத்தில் சொல்லியிருப்பேன், விநாயக பெருமைன்னு போட்டால் தமிழில் சொல்லியிருப்பேன். இதுதான் வித்தியாசம். அதை பார்த்து நிறைய விஷயங்கள் உங்களை தெரிஞ்சுக்கலாம். இந்த சேனலை சப்ஸ்கிரைப் பண்ணுங்க. தெரியப்பட்டவாளுக்கெல்லாம் சொல்லுங்க. எல்லாருக்கும் இந்த பலன் கிடைக்கட்டும்னு பிரார்த்தனை பண்ணி சர்வே ஜனா சுகினோ பவந்து சொல்லி சர்வமங்கள மாங்கல்யே சிவே சர்வார்த்த சாதிகே சரண்யே திரயம்பிகே கௌரி நாராயணி நமோஸ்துதே. அந்யதா சரணம் நாஸ்தி, त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरी.